माणसाचं जीवन क्षणभंगुर आहे याचा प्रत्यय याही वेळी आला. मुलीला उच्च शिक्षणासाठी MBAला प्रवेश मिळाल्यानं संपूर्ण दिपले कुटुंब आनंदात होतं, पण त्यांच्या आनंदाला दृष्ट लागली. मुलीला पुण्यात सोडून ते कुटुंब परतीच्या प्रवासाला लागलं. समृद्धी महामार्गावर वर्धा तालुक्यातल्या सालोड इथं या कुटुंबावर काळानं झडप घातली. पाहूया. आई बाबा आणि 2 जुळ्या मुली, कपड्यांचं दुकान चालवणाऱ्या टिपलेंचं हे आनंदी कुटुंब. तन्वीला उच्च शिक्षणासाठी MBAला पुण्यात प्रवेश मिळाला. आता मुलीचं स्वप्न पूर्ण होणार म्हणून सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नव्हता. पण त्यांच्या कुटुंबाला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक. तन्वीला पुण्याला सोडून परतत असताना तिचे आई बाबा आणि जुळी बहीण जान्हवी यांच्यावर काळानं घाला घातला. समृद्धी महामार्गावर विरुळ इंटरचेंज इथे उभ्या असलेल्या त्यांच्या कारला ट्रकनं जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यात कुटुंबातल्या तिघांचं, कार चालकाचा आणि ट्रकमधल्या दोघांचाही मृत्यू झाला. एक एथेनॉलचा टँकर पलटी झाला होता. तो नागपूरवरून येत होता. त्यामुळे त्या बाजूची जी वाहतूक व्यवस्था आहे ते विस्कळीत झाली होती. दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सोडणे सुरू होते. त्या दरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली. त्यामध्ये टोटल 6 लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. त्यामध्ये कारमध्ये 4 सवार होते आणि ट्रकचे 2 सवार हे मृत्युमुखी झाले असं माहिती आहे. सकाळी 5 वाजता आपल्याला फोनवरून अपघाताची माहिती मिळाली असं त्या मुलीच्या भावानं सांगितलं. तिचे ॲडमिशन म्हणजे तिचा नंबर लागला होता पुण्याला, त्या ॲडमिशनसाठी गेले होते ते आणि येताना त्यांचा मृत्यू झाला आणि ॲक्सिडेंट झाला, मागून ट्रकाने ठोकला आणि त्या ठिकाणी जडून संपूर्ण गाडीला आग लागली असं. हा, आणि ट्रकला आग लागली आणि दोघं पण ते ड्रायव्हर जे होते ट्रकवाले ते उडी मारून ते पण मरून पावले. काय म्हणजे नेमकी तुम्हाला प्राथमिक दर्शनी प्रथम कशी माहिती मिळाली? आम्हाला कॉल आला होता, म्हणजे माझ्या काका तिकडे पण पुण्याला, त्यांना फोन गेला पोलिसांचा की तुमच्या रिश्तेदाराचा ॲक्सिडेंट झाला म्हणून आणि मरण पावले म्हणून ह्या कॉल आला होता. किती वाजताची घटना आहे म्हणजे? घटना तर आम्हाला 5 वाजता माहिती पडलं. इथेनॉलचा टँकर महामार्गावर उलटला होता, त्यामुळे दुसऱ्या बाजूला एकेरी वाहतूक सुरू होती. याच वेळी भरधाव आलेल्या ट्रकनं टिपले कुटुंबाला चिरडलं. समृद्धी महामार्गावर यापूर्वी सुद्धा अनेक भीषण अपघात झाले. एकेरी वाहतूक सुरू असताना झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा.